देखिए, अतुल भातखलकर जी भाजपा के आमदार है और यहाँ के भाजपा के खासदार पीयूष गोयल जी, इन्होंने ही सिंह स्टेट के लोगों को वचन दिया था कि आपका पुनर्वसन के बारे में सोचेंगे, यहाँ पे ही करेंगे। और ये 2 दिन पहले वो बता के जा रहे हैं और 2 दिन के बाद अतुल भातखलकर भाजपा के आमदार यहाँ पे आंदोलन ले रहे हैं उसी विषय के लिए, इन लोगों के खिलाफ। इसका मतलब यही है या फिर अतुल भातखलकर अपने खासदार गोयल जी का आदेश नहीं मान रहे हैं, या फिर ये विषय यही है कि भारतीय जनता पक्ष जिस तरह से बताता है कि वो सरकार गरीबों का नहीं है, वो सरकार सिर्फ अमीर उद्योजक और बड़े लोग उनके लिए ये काम करता है। ये फिर से एक बार अतुल भातखलकर जी के आंदोलन ने सिद्ध किया है, क्योंकि उनका आंदोलन यहाँ पे चल रहा है। लोखंडवाला जैसी बड़ी इमारतों में रहने वाले लोगों को गाड़ियां आने जाने के लिए रास्ता चाहिए, उसके लिए वो आंदोलन कर रहे हैं। और यहाँ पे मेरे पीछे जो 400-500 लोग खड़े हैं, ये 400-500 लोग वही है कि वहाँ पे रास्ता बनने से वो घर से बेघर हो जाएंगे। ये लोग यहाँ पे रास्ते पर उतरे हुए, ये आंदोलन खुद के कमाई से बनाया हुआ, खून पसीने से बनाया हुआ अपने घर के लिए आंदोलन करने के लिए लोग रास्ते पे उतरे हैं। मैं आपके इस मीडियम के माध्यम से पूछती हूँ, क्या गरीबों को अपने घर के लिए लड़ने का हक नहीं है? आज यहाँ पे पुलिस प्रशासन हमें बता रहा है कि जमाबंदी का कायदा, वहाँ पे उनका आंदोलन उनके प्रोटेक्शन में हो रहा है और हमको हमारी आवाज पहुंचाने नहीं दी जा रही है। क्या कर रहा है गृह खाता फडणवीस जी? आपको भी हमें पूछना है। आप अगर हमारे मत लेने के लिए आते हैं, यहाँ पे हमको आश्वासन देके जाते हैं, तो आज यहाँ पे आप लोगों के साथ खड़े क्यों नहीं है? लोगों के साथ ये जो अन्याय हो रहा है, यहाँ पे अनधिकृत पार्किंग हो रही है, जिसके वजह से महिलाओं के छेड़छाड़ प्रकरण, चोरी के प्रकरण, घर में गाड़ियां और बाइक घुसने के प्रकरण, अपघात होने के प्रकरण बहुत बड़े हैं। चरस गांजा तो आज गली गली में मिल रहा है। और ये सब चीजों के ऊपर इन्होंने अभी कहा पुलिस ने मुझे कि हम लोग वहाँ पे फाइन मार के जा रहे हैं। क्या फाइन मारना ही पुलिस प्रशासन का काम है या कायदा सुव्यवस्था बना के रखना उनका काम है? ये मुझे आज यहाँ पे आपको पूछना है। और इन लोगों के साथ इसी तरह से ये लड़ाई हमारी चलती रहेगी। न्याय पविष्ट प्रकरण होने के बावजूद अतुल भातखलकर जी ने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किया है, उन्होंने आंदोलन लिया है और यहाँ पे हम जनता की आवाज बन के उनके साथ यहाँ पे खड़े हैं। भवानी शिवाजी, शिवाजी अरे घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आगे मजा आएगा, इतना कैप्चर आगे माहिती आहे की लोखंडवाला म्हाडा 120 फीट डीपी रोड करता मी वर्षानुवर्ष भांडतोय। ज्या जागेवर आपण उभे आहोत ती जागा महिंद्रा कंपनीची होती, ती त्यावेळेला आम्ही डीपी रोडची असल्यामुळे त्यांच्याकडनं घेतली। शापूर पालनजीचा ट्रान्झिट कॅम्प त्या ठिकाणी आम्ही डिमॉलिश केला, तो त्या ठिकाणी रस्ता बनवला। पुढच्या भागातला रस्ता बनवण्याचं काम चालू आहे, पण मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे या 120 फीट डीपी रोड करता जाणीवपूर्वक काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी सुरुवातीला सांगितलं अलाइनमेंट चेंज करा, पण याची अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही। हायकोर्टामध्ये लोक गेली आहेत, अलाइनमेंट चेंज झाली नाही। 2034च्या डीपीने सांगितलं की अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही।
मग त्यांनी सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनवला पाहिजे, 300 लोकांना बाधित न होऊ देता. महापालिकेची कमिटी बसली, महापालिकेने सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनू शकत नाही, रोड करण्याला पर्याय नाही. मग मी आता एक व्हाया मीडिया दिलेला आहे की लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे. ही मागणी करणारा मी आहे आणि तसा वागणारा मी आहे. हनुमाननगरच्या 55 लोकांना मी त्या ठिकाणी हायवेलाच त्या ठिकाणी घरं मिळवून दिलेली आहेत. आता मी व्हाया मीडिया दिलेला आहे की आत्ता जो रोड जिथपर्यंत झाला आहे तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते आणि त्याच्याकरता जेवढ्या 20-25 लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर विलेजमध्ये 300 चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता हा व्हाया मीडिया काढला गेलाच पाहिजे आणि वन वे रोड हा चालू केला गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्या मागणीकरता आम्ही आज या ठिकाणी धरणं प्रदर्शन करण्याकरता बसलो होतो. आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू, हे मी आपल्या माध्यमातून आज महापालिका प्रशासन आणि सगळ्यांना सांगतोय. माझ्या दृष्टीने हे अत्यंत फेअर प्रपोजल आहे, विन विन प्रपोजल आहे, ते त्यांनी मान्य करावं अशी माझी या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे. ऐसा है, हा DP रोड 1991च्या DP प्लॅनमध्ये आणि लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. ती मागणी आता पूर्ण झाली कारण 47 सदनिका या 300 चौरस फुटाच्या या ठाकूर विलेजमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि मी व्हाया मीडिया काढलेला आहे. तो व्हाया मीडिया स्वीकारला गेला पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं तर मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे याच्यामध्ये वेगवेगळे कारणं आणून त्या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते. आता मी हे व्हाया मीडिया प्रपोजल देऊन सुद्धा 2 महिने उलटून गेलेले आहेत. त्या ठिकाणी सदनिका महानगरपालिकेकडे सुपूर्त झालेल्या आहेत. मी असं म्हणत नाही आहे 300 लोकांना आत्ता हटवा. आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. DP रोड आहे हा अख्ख्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा DP रोड आहे. व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर त्या ठिकाणी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि तरीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं आणून त्या ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही, हे वागणं आम्हाला मान्य नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणं केलेलं होतं. येणाऱ्या काळात आणखीन मोठं आंदोलन आम्ही करू. बघा, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्या ठिकाणी लोखंडवालातल्या धनदांडग्यांसाठी आज ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे की भाजप हा पक्ष त्या ठिकाणी धनदांडग्यांचं काम करतो, उद्योजकांसाठी विकला गेलेला आहे. आणि या ठिकाणी जी 350-400 घरं सिंग इस्टेटमधली अफेक्टेड झालेली आहेत, या घरांसाठी कोणी वाली उरलेला नाहीये. त्या ठिकाणी त्यांची लढाई चाललेली आहे ते श्रीपंत धनदांडग्यांच्या गाड्या जाण्यासाठी. आणि या ठिकाणी गोरगरीब महाराष्ट्रातली मराठी जनता रस्त्यावर उतरलेली आहे ती स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी. अर्थात तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही लढल्यासारखं करतो, हे जे म्हण आहे या ठिकाणी लागू पडते. आम्हाला जी माहिती मिळालेली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असं असताना कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी महेंद्राची भिंत तोडली गेली, बाजूला इल्लीगल पार्किंग सुरू आहे. पोलीस अधिकारी सांगतात आम्ही दररोज त्याला फाईन मारतो. तुमचं काम फाईन मारायचं आहे, फाईन वसुली करायचं आहे की कायदा सुव्यवस्था राखायचं आहे, हाही प्रश्न या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाला यांना विचारायचं आहे. आणि ज्या पद्धतीने कायद्याला त्या ठिकाणी वारंवार फाटावर मारायचं काम अतुल भातखळकर आणि त्यांचा चमू करतो आहे त्याचा आम्ही विरोध करत आहोत. या 400 घरांचं तुम्ही कशा पद्धतीने पुनर्वसन करणार आहात? जर तुम्ही म्हणताय आम्ही 30 घरं तोडून 120 फुटाचा रस्ता 40 फुटाच्या रस्त्याला जोडणार आहात, तर परवा ज्याप्रमाणे बाईक एका घरात घुसली आणि अपघात झाला त्याप्रमाणे दररोज या ठिकाणी
कार त्या ठिकाणी घरात घुसून अपघात झाल्याशिवाय राहणार नाहीत. गल्ल्या समजून त्या ठिकाणी लहान मुलं त्या ठिकाणी खेळत आहेत, त्यांचे अपघात झाल्याशिवाय राहणार नाहीत. इथून ज्या पद्धतीने हा रस्ता उघडल्यानंतर दररोज या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी महिलांवरती छेडछाडीची प्रकरणं या पेन पार्कमुळे वाढलेली आहेत. कुठे गेला कायदा आणि सुव्यवस्था? एकाला तुम्ही परमिशन देता त्या ठिकाणी आंदोलन घ्यायची आणि आम्हाला जमावबंदीचा कायदा सांगता. अरे जर लोकांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागणार असेल तर सिंग इस्टेट आणि सिंग इस्टेटचे रहिवासी आणि त्यांच्या बरोबर आम्ही देखील रस्त्यावर बसायला आणि हे आंदोलन त्यांच्यासाठी लढायला या ठिकाणी तयार आहोत.